खरोखरच एप्स्टीन फाईलमुळे मोदी सरकार अडचणीत येऊ शकतं का? एप्स्टीन फाईल्स मध्ये भारतीय नेत्यांची नावं आहेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आहे का? मोदींच्या मंत्र्यांची नावं आहेत? जेफ्री एप्स्टीन हे एक फायनान्सर होते. त्यांच्यावर लहान मुलींचं, अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आणि या मुली जगभरातल्या गलिच्छ श्रीमंतांना, फिल्दी रिच लोकांना पुरवल्याचा आरोप आहे. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही झाला होता. 2019 मध्ये या एप्स्टीन यांनी तुरुंगामध्ये आत्महत्या केली असं सांगितलं जातं. FBI ने सुद्धा एप्स्टीन यांच्या आत्महत्येचं फुटेज जगापुढे जाहीर केलं की एप्स्टीन यांचा खून नसून आत्महत्या आहे असं FBI ला सिद्ध करायचं होतं. मात्र या फुटेज मध्ये काही भाग मिसिंग आहे असं नंतर मीडियाने लक्षात आणून दिलं आणि एकच गदारोळ उठला. एप्स्टीन यांनी खरोखरच आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला हा प्रश्न विचारला जाऊ लागला. एप्स्टीन यांचे संबंध जगभरातल्या राजकीय नेत्यांशी होते, उद्योगपतींशी होते. एप्स्टीन हे सिरियल ऑफेंडर होते. एप्स्टीन हे सेक्स रॅकेटियर होते. एप्स्टीन हे ड्रग रॅकेटियर होते. एप्स्टीन हे शस्त्रास्त्रांच्या व्यापाराशी संबंधित होते. एकूण एप्स्टीन हा, जेफ्री एप्स्टीन हा एक भानगडबाज माणूस होता. अमेरिकन काँग्रेसने एप्स्टीन फाईल्स जाहीर करायला जी मुदत घालून दिली तिचा आजचा शेवटचा दिवस आहे, 19 डिसेंबर. या दिवशी एप्स्टीन फाईल मधला तपशील जाहीर होईल, फोटो जाहीर होतील, मेल जाहीर होतील, काही आणखी कागदपत्र जाहीर होतील आणि जगभरातले बडे बडे नेते अडचणीत येतील असं गेली काही दिवस सांगितलं जात. भारतामध्ये ही चर्चा आहे. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनसनाटी विधान करून या एप्स्टीन फाईल्स कडे लक्ष वेध. एप्स्टीन फाईल जाहीर झाल्यावर भारतातल्या मोदी सरकारला धोका निर्माण होऊ शकतो आणि महाराष्ट्रातला एखादा राजकारणी, एखादा मराठी माणूस पंतप्रधान पदी बसू शकतो असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान का केलं त्यांचं त्यांना माहित. सनसनाटी विधानं करण्याबद्दल ते प्रसिद्ध नाहीत, पण त्यांच्याकडे काही माहिती असेल आणि त्यांना असं वाटलं असेल की या माहितीमुळे मोदी सरकार अडचणीत येऊ शकतं. खरोखरच एप्स्टीन फाईलमुळे मोदी सरकार अडचणीत येऊ शकतं का? एप्स्टीन फाईल्स मध्ये भारतीय नेत्यांची नावं आहेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आहे का? मोदींच्या मंत्र्यांची नावं आहेत का? या सगळ्यांची उत्तरं आज काही तासातच मिळणार आहेत. आता भारतामध्ये रात्रीचे 8 वाजलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे अमेरिका 12 तास मागे आहे. त्यामुळे पुढच्या 7-8 तासामध्ये एप्स्टीन फाईल मधून बाहेर काय येतं याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे. पण एक तुम्हाला सांगतो, एप्स्टीन फाईल आत्ताच बाहेर येत नाहीये. त्यातला काही भाग आधी सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. जेफ्री एप्स्टीन हे एक फायनान्सर होते. त्यांच्यावर लहान मुलींचं, अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आणि या मुली जगभरातल्या गलिच्छ श्रीमंतांना, फिल्दी रिच लोकांना पुरवल्याचा आरोप आहे. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही झाला होता. 2019 मध्ये या एप्स्टीन यांनी तुरुंगामध्ये आत्महत्या केली असं सांगितलं जातं. FBI ने सुद्धा एप्स्टीन यांच्या आत्महत्येचं फुटेज जगापुढे जाहीर केलं की एप्स्टीन यांचा खून नसून आत्महत्या आहे असं FBI ला सिद्ध करायचं होतं. मात्र या फुटेज मध्ये काही भाग मिसिंग आहे असं नंतर मीडियाने लक्षात आणून दिलं आणि एकच गदारोळ उठला. एप्स्टीन यांनी खरोखरच आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला हा प्रश्न विचारला जाऊ लागला. एप्स्टीन यांचे संबंध जगभरातल्या राजकीय नेत्यांशी होते, उद्योगपतींशी होते. एप्स्टीन हे सिरियल ऑफेंडर होते. एप्स्टीन हे सेक्स रॅकेटियर होते. एप्स्टीन हे ड्रग रॅकेटियर होते. एप्स्टीन हे शस्त्रास्त्रांच्या व्यापाराशी संबंधित होते. एकूण एप्स्टीन हा, जेफ्री एप्स्टीन हा एक भानगडबाज माणूस होता. ज्यांना जेफ्री एप्स्टीन यांच्याबद्दल माहित नाही त्यांना सांगतो, नेटफ्लिक्सवर जा. नेटफ्लिक्सवर फिल्दी रिच नावाची एक डॉक्युमेंटरी आहे. डॉक्युमेंटरी 4 एपिसोड मध्ये आहे. यामध्ये एप्स्टीन यांच्या सगळ्या दुष्कृत्यांचा पाढा वाचण्यात आलेला आहे. एप्स्टीन यांनी ज्या मुलींचं शोषण केलं त्या मुलींच्या मुलाखती त्यामध्ये आहे. कशा प्रकारे या मुलींना जाळ्यात पकडलं जात होतं आणि या मुली श्रीमंतांना पुरवल्या जात होत्या याचं तपशीलवार वर्णन या सगळ्या डॉक्युमेंटरी मध्ये आहे. तर असे हे जेफ्री एप्स्टीन एक भानगडबाज, सेक्स ऑफेंडर्स, ड्रग शी डील करणारे एक व्यापारी, फायनान्सर, अमेरिकेत आणि जगभरामध्ये बड्यांशी संबंध असलेले एक रॅकेटियर होते, ज्यांनी आत्महत्या केली आणि ज्यांच्या फाईल मधून आता मोठा गौप्यस्फोट होणार आहे असं सांगितलं जातं. लक्षात घ्या, एप्स्टीन फाईल्सचा काही भाग आधी सुद्धा जाहीर झालेला आहे. डिसेंबर महिन्यात 2 डिसेंबरला किंवा त्याआधी 12 डिसेंबरला काही भाग जाहीर करण्यात आला. अगदी काल सुद्धा या एप्स्टीन फाईल पैकी काही फोटो डेमोक्रॅट्सनी प्रसिद्ध केलेले आहेत. या फोटोमध्ये कोण कोण लोक आहेत तुम्ही लक्षात घ्या. एप्स्टीन यांचे जगभरातल्या सर्व बड्या नेत्यांशी संबंध
संबंध होते, त्यांचं नेटवर्किंग होतं. या बड्या बड्या नेत्यांच्या तथाकथित गरजा ते पूर्ण करत होते, त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होते, त्यांच्याकडून आपली कामं करून घेत होते. काल जे फोटो प्रसिद्ध झाले आहेत त्यामध्ये कुणाकुणाचे फोटो आहेत मी तुम्हाला सांगतो. यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे तर फोटो आहेतच, त्यांचे एप्स्टीन यांच्याशी संबंध आहेत, ही काय आता गुप्त गोष्ट राहिलेली नाहीये. अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सुद्धा फोटो यामध्ये आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे मान्य केलेलं आहे की एप्स्टीन यांच्याशी आपले संबंध होते, पण नंतर आपण ते संबंध तोडले. या फोटो शिवाय या काल प्रसिद्ध झालेल्या फोटोमध्ये बिल गेट्स यांचे फोटो आहे. हो, बिल गेट्स, तेच बिल गेट्स जे जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि ज्यांची इमेज उजळ आहे असं सांगितलं जातं, त्यांचे सुद्धा एप्स्टीन यांच्याशी संबंध होते. सुप्रसिद्ध विचारवंत, डाव्यांचे लाडके नॉम चॉम्स्की यांचा सुद्धा एप्स्टीन यांच्याशी संबंध होता. चित्रपट कलाकार, चित्रपट दिग्दर्शक वुडी ॲलन, त्यानंतर व्हाईट हाऊसचे सल्लागार स्टीव्ह बेनॉन, डेव्हिड ब्लेन, युट्यूबचे माजी सीईओ सलार कमानगार यांचाही फोटो यामध्ये आहे. गुगलचे सहसंस्थापक सर्जी ब्रिन यांचा सुद्धा फोटो याच्यामध्ये आहे. याशिवाय कॉलमिस्ट आणि पत्रकार डेव्हिड ब्रुक्स यांचा सुद्धा फोटो यामध्ये आहे. याआधी जेफ्री एप्स्टीन यांच्या खासगी बेटावरचे फोटो सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत, तिथल्या रूमचे फोटो प्रसिद्ध झालेले आहेत, काही मुलींच्या पासपोर्टची छायाचित्र प्रसिद्ध झालेली आहेत. पण या ज्या विक्टिम्स आहेत, या ज्या लैंगिक शोषणाच्या बळी आहेत, त्यांचा तपशील जाहीर न करण्याचं बंधन अमेरिकन काँग्रेसने या एप्स्टीन फाईल्स जाहीर करणाऱ्यांवर घालून दिलेलं आहे. या फाईल का जाहीर होत आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे प्रकरण अमेरिकेमध्ये 2005 पासून गाजतंय. एप्स्टीन एकदा तुरुंगात गेले, बाहेर आले, पुन्हा तुरुंगात गेले आणि शेवटी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी तुरुंगातच आत्महत्या केली असं सांगितलं जात. ही आत्महत्या आहे की खून आहे हे आजपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. पण अमेरिकन काँग्रेसने एकूणच जो गदारोळ झाला या एप्स्टीन फाईल्स वरून हे लक्षात घेऊन एक विधेयक मंजूर केलं. त्याला एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट असं म्हणतात. हा कायदा मंजूर केला आणि या कायद्यानुसार आजचा दिवस म्हणजे 19 डिसेंबरचा दिवस हा शेवटचा आहे. त्यानुसार अमेरिकेतले जे सरकारी वकील आहेत, अटॉर्नी जनरल आहेत, यांना या फाईलचा जो आवश्यक भाग आहे तो जाहीर करावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. आता एवढ्या सगळ्यांचे फोटो जर प्रसिद्ध झाले आहेत, म्हणजे तुम्ही बघा बिल क्लिंटन पासून ते बिल गेट्स पर्यंत सगळ्यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. नॉम चॉम्स्कीचा फोटो त्यामध्ये आहे, बड्या बड्यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. पण एक गोष्ट वारंवार सांगितली जाते की एप्स्टीन यांच्या बरोबर यांचे फोटो प्रसिद्ध झाले, याचा अर्थ ही बडी मंडळी एप्स्टीन यांच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यवहारामध्ये, एप्स्टीन यांच्या पापामध्ये, एप्स्टीन यांच्या भ्रष्टाचारामध्ये, लैंगिक शोषणामध्ये, गैरव्यवहारामध्ये सामील होती असं नाही हे सांगितलं जातं, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा या बड्या मंडळींवर पांघरून घालण्याचा प्रयत्न होतोय. खरं तर एप्स्टीन यांच्याशी यांनी संबंध का ठेवले हा खरा प्रश्न. कारण एप्स्टीन हे नेटवर्किंग करणारे होते, फायनान्सर होते. फायनान्सर म्हणून त्यांनी सुरुवात केली. आधी ते शिकवत होते, ते सोडून दिलं. फायनान्सर म्हणून त्यांनी कंपनी काढली. बड्या बड्या धेंड्यांशी त्यांनी संबंध प्रस्थापित केले. अमेरिकेमधले जे करोडोपती आहेत, अब्जोपती आहेत, यांचे व्यवहार मी मॅनेज करतो, यांचा पैसा मी मॅनेज करतो असं ते म्हणायचे. आणि त्या पैशाबाबत ते जे काही करायचे त्यामुळे या सगळ्या बड्या धंद्यांना एक मोठा आनंद मिळायचा, फायदा मिळायचा, त्यांना टॅक्स मधून सूट मिळायची वगैरे वगैरे. अशा प्रकारे या सगळ्या करोडोपती लोकांना एप्स्टीन यांनी आपल्या जाळ्यात ओढलं होतं. ते आपल्या खासगी बेटावर त्यांना घेऊन जायचे, तिथे अल्पवयीन मुली पुरवायचे, तिथे ड्रग्ज पुरवायचे. भलभलते आरोप या एप्स्टीन यांच्यावर केले गेलेले. आपला महत्वाचा मुद्दा काय मी तुम्हाला सांगतो. एवढं सगळं झाल्यावर काही तासात एप्स्टीन फाईल मधला आणखीन तपशील बाहेर येईल. मला माहित नाही यामध्ये काय स्फोटक तपशील आहे. आणि पृथ्वीराज चव्हाण जे म्हणतायत की मोदी सरकारवर याचा परिणाम होणार आहे, खरोखरच होणार आहे की नाही हे येत्या काही तासात कळेल. परंतु खरोखरच भारतीय नेत्यांशी एप्स्टीन यांचे संबंध होते का? आजपर्यंत उपलब्ध झालेली माहिती काय आहे? खरोखरच भारतीय उद्योगपतींशी एप्स्टीन यांचे संबंध होते का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एप्स्टीन यांचा काही व्यवहार झाला होता, त्यांचा काही पत्र व्यवहार झाला होता, पंतप्रधान मोदी आणि एप्स्टीन यांची भेट झाली होती. या तपशिलावर प्रकाश पडण्याची आवश्यकता आहे आणि ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत त्या मी तुमच्या समोर ठेवतोय. लक्षात घ्या, ज्या भारतीयांची नावं एप्स्टीन यांच्या सोबत घेतली जात आहेत त्यामध्ये पहिलं नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. दुसरं नाव आहे मोदींच्याच मंत्रिमंडळातले मोदींचे एक लाडके मंत्री हरदीप पुरी. तुम्हाला माहिती आहे हरदीप पुरी हे IFS आहेत, इंडियन फॉरेन सर्व्हिस मधले आहेत. निवृत्त झाल्यावर ते मंत्रिमंडळात सामील झालेले आहेत. त्यामुळे
IFS असल्यामुळे, परराष्ट्र सेवेमध्ये असल्यामुळे जगभरामध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत. या हरदीप पुरींचं नावही एप्स्टीन यांच्या सोबत जोडलं जात आहे. त्यानंतर भारतीय उद्योगपती अनिल अंबानींचं नाव जोडलं जात आहे आणि दीपक चोप्रा यांचं सुद्धा नाव जोडलं जात आहे. लक्षात एक गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट केली पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव एप्स्टीन यांच्याशी जोडलं जात असेल तरी सुद्धा मोदी असतील, हरदीप पुरी अनिल अंबानी असतील, एप्स्टीन यांच्या कोणत्याही गैरव्यवहारात सामील असल्याचा पुरावा अजून पुढे आलेला नाहीये. लक्षात पुरावा पुढे आलेला नाहीये. पण मग संबंध काय जोडला जातोय? आता हरदीप पुरींपासून सुरुवात करूया, कारण हरदीप पुरींचा उल्लेख एप्स्टीन यांच्या मेलमध्ये सगळ्यात जास्त. हरदीप पुरी यांनी 2014 पासून 2017 पर्यंत म्हणजे 3 वर्षामध्ये जवळजवळ 4 ते 5 मीटिंग एप्स्टीन किंवा एप्स्टीन यांच्या सहकार्यांबरोबर केलाय. हरदीप पुरी यांना एप्स्टीन यांच्या वेगवेगळ्या इव्हेंट्सचं निमंत्रण होतं. हरदीप पुरी यांचा इस्रायली गुप्तहेर संघटनेशी संबंध होता, त्यांच्या चर्चा या संघटनेशी होत होत्या असंही या कागदपत्रातून कळतं. या सगळ्यामध्ये नरेंद्र मोदींचा उल्लेख सुद्धा या ईमेल मध्ये झालेला आहे. नरेंद्र मोदींचा प्रत्यक्ष संबंध एप्स्टीन यांच्याशी आलेला नाही, पण नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या वेळेला एप्स्टीन यांच्याशी संपर्क हरदीप पुरींनी साधला होता आणि नरेंद्र मोदी आणि स्टीव्ह बेनॉन जे व्हाईट हाऊसचे सल्लागार आहे यांची भेट व्हावी असा प्रयत्नही झाला होता. एप्स्टीन यांच्या मेलमध्ये एक वाक्य आढळतं की मोदी इज ऑन बोर्ड, म्हणजे मोदी यांना आम्ही कन्व्हिन्स केलेला आहे, मोदी आपला जो व्यवहार आहे त्यामध्ये आलेले आहे. या वाक्याचा दुसरा काही अर्थ काढण्यात मतलब नाही. याचं कारण याशिवाय कोणताही पुरावा उपलब्ध नाही. अनिल अंबानीचा मात्र एप्स्टीन यांच्याशी व्यवहार होता असं या सगळ्या एप्स्टीन फाईल्स वरून दिसतंय. अनिल अंबानी यांची एप्स्टीन यांच्या बरोबर भेट झाली की नाही याचा पुरावा नाही, पण एप्स्टीन यांना अनेक मेल्स त्यांनी पाठवल्या होत्या आणि 2017 मध्ये त्यांनी जेव्हा इस्रायलचा दौरा केला तेव्हा रिलायन्स राफेल डील मध्ये एप्स्टीन यांनी काही भूमिका खेळावी अशी अनिल अंबानीची अपेक्षा होती. अर्थात 2019 ला एप्स्टीन यांना अटक झाली. या अटकेपूर्वीचा हा व्यवहार आहे हे लक्षात घ्या. पण प्रशांत भूषण यांच्यासारखे काही वकील असं मानतात की यातलं जे अनिल अंबानीचं प्रकरण आहे खोलात जाऊन चौकशी करण्यासारखं आहे. अनिल अंबानीचा इस्रायलशी काय संबंध, रफेल डील मध्ये एप्स्टीन यांची काय भूमिका होती, एप्स्टीन यांच्याशी नेमकं अनिल अंबानीशी काय बोलणं झालं, अनिल अंबानी या बोलण्यातला मजकूर घेऊन मोदींकडे गेले का, मोदींशी त्यांचं काय बोलणं, हरदीप पुरी नेमकं काय करत होते एप्स्टीन यांच्या 4 ते 5 मीटिंग घेऊन, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायची आहेत आणि या गोष्टींमुळे संशयाचं वातावरण. पण एक गोष्ट स्पष्ट करायला पाहिजे, पृथ्वीराज चव्हाण असा आरोप करतायत की या एप्स्टीन फाईल्समुळे मोदी सरकार अडचणीत येईल, पंतप्रधान पद मोदींचं जाईल आणि नवा पंतप्रधान नेमला जाईल. असं काही होईल अशी मला अजिबात शक्यता वाटत नाही, हे लक्षात घ्या. याचं कारण नरेंद्र मोदींचा ईमेल मध्ये उल्लेख आला तरी सुद्धा एप्स्टीन यांच्या बरोबर नरेंद्र मोदींचे थेट संबंध आहे असं कुठेही सिद्ध झालेलं नाही. संबंध कोणाचे आहेत तर मंत्री असलेल्या हरदीप पुरींचे आहेत. हरदीप पुरी त्यांच्या इव्हेंटला गेलेले आहेत, 4 ते 5 मीटिंग केलेले आहेत. आता हरदीप पुरी यांनी हा खुलासा केला पाहिजे की आपण या मीटिंग कोणाच्या सांगण्यावरून केल्या, कशासाठी केल्या. हा खुलासा झाल्यावर यावर नवा प्रकाश पडू शकतो. अनिल अंबानी तर सध्या खड्ड्यातच गेलेले आहेत, अडचणीत आहेत. त्यांचं सगळं एम्पायर जे आहे, त्यांचं जे साम्राज्य आहे तेच अडचणीत आहे. त्यामुळे 2017 साली अनिल अंबानींनी एप्स्टीन यांच्याशी काय व्यवहार केला याला काहीच अर्थ उरत. पण प्रशांत भूषण म्हणतात त्याप्रमाणे याची चौकशी झाली तर कदाचित या प्रकरणावर नवा प्रकाश पडू शकतो, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं भारतातल्या कोणा लोकांशी एप्स्टीन, दीपक चोप्रा एक हिलर आहे. दीपक चोप्रा हे आध्यात्मिक दावे करतात, हे लोकांना लाईफ गायडन्स देतात, हे लक्षात घ्या. त्यांचा राजकीय संबंध एप्स्टीन यांच्याशी आहे असं अजून तरी सिद्ध झालेलं नाही. पण 3 माणसं महत्वाची आहेत, नरेंद्र मोदी, हरदीप सिंग पुरी आणि अनिल अंबानी. यापैकी सगळ्यात जास्त एप्स्टीन यांचा संबंध आहे तो हरदीप पुरी यांच्या बरोबर. त्यामुळे जेव्हा आता एप्स्टीन फाईल जाहीर होती तेव्हा या तपशिलात काय भर पडते हे पाहायचं. परंतु मी तुम्हाला पुन्हा सांगतो, या एप्स्टीन फाईलमुळे भारतात काही गडबड होईल, भारतात बॉम्बस्फोट होईल, भारतात राजकीय वादळ उठेल अशी मला शक्यता वाटत नाही, हे लक्षात घ्या. एप्स्टीन फाईल्स हा एक पुरावा आहे श्रीमंत माणसांच्या विकृत वागण्याचा. जेफ्री एप्स्टीन हा एक विकृत माणूस होता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो फायनान्सर होता, पण फायनान्सर असण्याबरोबरच करोडोपती लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना अल्पवयीन मुली पुरवण्याचा धंदा तो करत होता.
त्यांना ड्रग्ज पुरवण्याचा धंदा तो करत, शस्त्रास्त्र व्यवहाराशी त्याचा संबंध होतो. तेव्हा हे विकृत रॅकेट. तुम्हाला अधिक समजून घ्यायचं असेल तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नेटफ्लिक्स वरची फिल्दी रिच ही डॉक्युमेंटरी जरूर पहा. आणखीन काही तास आहेत, या काही तासामध्ये या एप्स्टीन फाईल उघडल्या जाणार आहेत आणि आणखीन तपशील बाहेर येणार आहे. तोपर्यंत आपण थांबूया. पण मी जे म्हणतो ते लक्षात घ्या, पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत खोटं ठरणार आहे. मला हेच कळत नाही पृथ्वीराज चव्हाणांनी हा धोका का पत्करला, त्यांनी अशा प्रकारचं भाकीत का केलं, त्यांना सनसनाटीपणा करायची गरज का वाटली हेच कळत. कारण यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची विश्वासार्हता तर धोक्यात आलेलीच आहे, पण त्यांच्या पक्षाची सुद्धा विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते. एप्स्टीन फाईलचा भारतावर आणि मोदी सरकारवर काही परिणाम होईल असं आता तरी वाटत नाही. तरी सुद्धा बघूया अधिक तपशील उपलब्ध झाल्यावर काय होतंय ते. तोपर्यंत थांबूया.